राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत। आमदार विक्रांतदादा पाटील यांच्या वाढदिवसादिवशी प्रभुदास अण्णा भोईर यांच्या पुढाकाराने हेल्मेट वाटप। महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रभुदास अण्णा भोईर यांनी मोटरसायकल चालवणारी व्यक्ती सुरक्षित राहायला पाहिजे, त्यांचा जीव वाचला पाहिजे व त्याचे कुटुंब सुरक्षित राहिले पाहिजे हा दृष्टिकोन समोर ठेवून अनेक ठिकाणी प्रभुदास भोईर यांच्या पुढाकाराने हेल्मेट वाटप दरवर्षी केले जाते। शनिवार दिनांक 12 जुलै रोजी आमदार विक्रांतदादा पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत कळंबोली सर्कल येथे महाराष्ट्र आम्ही एकत्र श्रमिक संघटना व महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटना आणि प्रादेशिक वाहन कार्यालय पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने मोटरसायकल चालवणाऱ्या व्यक्तींना हेल्मेटचे वाटप आमदार विक्रांतदादा पाटील व कोकणवाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। प्रभुदास अण्णा भोईर यांचा समाजकार्याचा वसा वेळोवेळी वर्षभर चालूच असतो। सर्वसामान्य जनतेसाठी वाहतूक पोलीस वेळोवेळी मेहनत घेत असतात। हेल्मेट वाटप प्रसंगी त्यांचेही भोईर यांनी आभार मानले व समाजसेवा ही रक्तातच असल्याने सांगत एका व्यक्तीचा जरी जीव वाचला तरी त्यांचे एक परिवार वाचेल या भावनेने हेल्मेटचे वाटप वेळोवेळी ते करत असल्याचे मत प्रभुदास अण्णा भोईर यांनी व्यक्त केले। अण्णासाहेब आहेर, आदर्श भारत माझा, कळंबोली। साहेबांच्या जे वाढदिवसानिमित्ताने ते हेल्मेट वाटप ठेवले तर त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट नाही। एक हेल्मेटमध्ये एक जर जीव वाचला तरी ते आपल्या सर्वांना आशीर्वाद भेटेल आणि एक परिवार वाचतो त्याचे पाहिजे। आणि बघितलं गेलं तर आपण बघतो की ट्रॉफिक प्रशासन आता आम्ही त्या अधिकाऱ्यांशी भेटलो, मोठे साहेबांना भेटलो, काही सांगितले आता बाबा तुम्ही आपलं एअरपोर्ट चालू होणार आहे, इथे एवढं ट्रॉफिक प्रशासन एवढं म्हणजे सगळं जाम होणार आहे आणि काय म्हणजे लोकांची मेहनत आहे आपण बघतो फक्त एका दृष्टिकोनाने बघतो, ती दृष्टिकोन तुमचं आपलं चुकीचं आहे पण त्यांची मेहनत कधी दिसतो आपल्याला। कारण काय तो मेहनत असतो एवढे लोकांना सांभाळणं, एवढी लोकांची जिम्मेदारी घेणं ही आपली साधारण लोकांचं काम नाही आहे। कारण की आज तुम्ही फक्त ट्रॉफिक कुठे अडकलं काय फक्त काय लोकांची मेहनत दिवसभर उभे असतात आणि खरंच ते आज आपल्यासारख्या लोकांचा कार्यक्रम घ्यायलाही मदत करते। तर सगळ्यात पहिले तुम्ही त्यांचे आभार मानेन, ट्रॉफिक प्रशासनाचे, सिनियर साहेबांचे, ते सर्वांचे मी काय म्हणजे कर्मचाऱ्यांचे आभार मानेन। पोलीस पण आहेत त्यांचे सपोर्ट आणि मदत करण्यासाठी नाही आहे, तिथे कुठलाही ट्रॉफिक लागली नाही पाहिजे, कुठला जाम झाला नाही पाहिजे, त्यांच्या अधिकाऱ्याची मोठी सिनियर साहेबांना सूचना आहे म्हणून ते आज आमच्या पाठीशी उभे राहून इथे त्यांचं जे काम करतात कामाच्या मागे त्यांची मेहनत आपण लोकांनी दाखवली पाहिजे। कारण त्यांची जी मेहनत आहे ती आपल्या सगळ्या सर्वसामान्य माणसासाठी आणि ती सर्वसामान्य माणसाही लक्षात ठेवली पाहिजे आणि त्यांची कधीही आभार मानले पाहिजे। आणि एक शेड्यूल तिची टाइम असेल तर विक्रांतदादाचा तुम्हाला वेळ दिला त्या संदर्भात काय कसे आभार व्यक्त झाले? त्यांचे आभार मानून तेवढे कमीच आहे कारण ते मला पहिल्यापासून समजत आले आणि बघा तुम्ही काम जो करतोय त्याला सर्व लोक मदत करतात, तर कामाच्या पुढे काही नसतो। सामाजिक क्षेत्रात तुम्ही जास्तच असतं, तेच तर आपलं काम आहे, ते रक्त आहे आपल्या आई वडिलांनी शिकवलं तेच मध्ये चालतं।